तू तू माझ्यावर ओरडलास आईवर? समीर तू हिच्यासाठी तू माझ्यावर बघितलं समीर, अजून घरातही घेतलं नाही तुम्हा दोघांना आणि ही अरे 24 तासही झाली नाही रे लग्न होऊन आणि ही तुला माझ्यापासून तोडायला. खरंच सर, हे बघ मला तुझ्यावर ओरडायचं नव्हतं. मी पाया पडतो तुझ्या, खरंच सॉरी. पण तूही ही गोष्ट लक्षात घे की मी जसा तुझा मुलगा आहे तसा आता अर्पिता मॅडमचा नवरा सुद्धा आहे. आणि प्रत्येक नात्यामध्ये काही कर्तव्य असतात. हे घर सांभाळणं, तुमची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे आणि ती यापुढेही राहील. पण अर्पिता मॅडम आता बायको आहेत माझ्या, आपल्या कुटुंबाचा एक भाग आहेत. त्यांचा आत्मसन्मान जपणं ही माझी जबाबदारी नाहीये का? हो, जबाबदारी. मग तुझ्या आईने एका मुलीसोबत तुझं लग्न ठरवलेलं असताना तू तिच्याशी लग्न केलं नाही याची जबाबदारी पार पाडलीस? आई हो हो, मी अचानक लग्न केलं त्यामुळे तुला खूप त्रास झाला हे मी समजू शकतो. पण मी तो निर्णय का घेतला याचं कारणही ऐकून घेतलं नाहीस तू. तू सगळा दोष त्यांना देऊन मोकळी झालीस, त्यांच्यावर चिडचिड केलीस. हे बघ, आजपर्यंत हे सगळं ठीक होतं, पण आता यापुढे मी हे सहन करणार नाही. अर्पिता मॅडमचा सून म्हणून स्वीकार कर, हे आपल्या सगळ्यांसाठी योग्य आहे. नाही, कधीच नाही. माझ्यात श्वास असेपर्यंत तर नाहीच नाही. ठीक आहे, एक मुलगा म्हणून तुमच्या प्रती माझी जी कर्तव्य आहेत ती मी कधी सोडणार नाही. पण अर्पिता मॅडमचा आत्मसन्मान जपण्यासाठी हे घर ही चाळ मला सोडावी लागेल. हे घर ही चाळ मला सोडावी लागेल. ही चाळ मला सोडावी लागेल. नाही 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 समीर प्लीज. ए, माझ्यासमोर ही नाटकं नाही करायची. तुझ्या या धमक्यांना मी फाशी नाही पडणार, लक्षात ठेव. मी धमकी देत नाही आई. ठीक, मग जिथे जायचंय ना तिथे जा. आई आई अगं ऐक ना,
किती वेळ झाला सांगते तुला, काहीतरी ऐकून तर घे ना. आई आता आता तरी निदान ऐक माझं. आई अगं मी काहीतरी बोलते, लक्ष कुठे आहे तुझं? तू मला काही सांगू नको, मी काही ऐकणार नाहीये कोणाचं. अगं ऐकून घे. तू तू जाईल तिकडे बाहेर. जाऊ दे. जाऊ दे काय जाऊ दे? त्याने मित्रांना फोन करायला सुरुवात केली, घर बघतोय तो. जरा विचार कर ना. तू तू काय केलंयस आता? तू समीरला जायला सांगितलंयस? नाही जाणार ग तू. खरंच गेला तर? आई गेली तर ती मुलगी एकटी नाही जाणार आहे. समीरही जाणार आहे तिच्या बरोबर, तिच्यासाठी. ते दोघे जर बाहेर राहायला गेले ना तर त्या दोघांना ना आयतं स्वातंत्र्य मिळेल आणि आपण बसू इथे हात हलवत. आई जे काही नुकसान होणार आहे ना ते आपलं होणार आहे. त्या दोघांचं आपल्यापासून काहीही अडणार नाहीये. एकाला 1000 माणसं जोडली आहेत त्याने बाहेर. आपण त्याला काल घराबाहेर काढलं, पण तिथे अख्ख्या चाळीने त्यांना जेवायला दिलंय. कोणी दिलं जेवण? त्याला आणि त्या मुलीला. सांग, एकेकाचं नाव आहे. ते महत्वाचं आहे का? पण मी बघितलं, माझ्या डोळ्यांनी बघितलं. ते लोक त्यांना घास भरवत होते, मजा काय चालली होती, उखाणे घेत होते, हसत काय होते. समीर पण हसत होता? हो खुश होता? हो आई. अरे काय झालं, 1 तास वाट बघतोय मी. हो चालेल, वनरूम पण चालेल. हा ठीक आहे. समीर, समीर ऐका ना प्लीज. समीर समीर प्लीज असा निर्णय घेऊ नका. मला माहितीये तुम्ही असे नाही आहात. तुम्ही आता रागाच्या भरात हा निर्णय घेतलाय. हे बघा, मी रागाच्या भरात हा निर्णय घेतला नाहीये. अत्यंत शांतपणे विचार करून घेतलाय. अर्पिता मॅडम, तुमची जबाबदारी घेतली मी आयुष्यभरासाठी. आणि जिथे तुम्हाला मान नाही तिथे मी राहणार नाही. चला. मग माझ्यावर चुकीचे आरोप झालेले चालणार आहेत का तुम्हाला? तुम्ही जर आता घर सोडून गेलात ना तर मी तुम्हाला तुमच्या घरच्यांपासून तोडलंय असं वाटेल सगळ्यांना. ते चालणार आहे का तुम्हाला? गेला ग माझा पोरगा, माझ्या हातातून गेला. काय आमचं तिच्या कयात गेला. आणि आता उरलं सुरलं तू घालवतीयस. तिथे तुला तर नाही. अगं ऐकून घे म्हटलं ना. आधी ऐकून घे पूर्ण, मग घालते डोक्यात. ठीक आहे? ऐक, आता तू काय केलंस? त्या दोघांना जायला सांगितलंस, पण अगं त्याच्याने तू स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतीयस.